Father, we thank you, Lord. Bapa तुझ्या पायांतळे येऊंक ओवर तो वेळ तुवें दिल्ले पासत तुका आमी अर्गां येता. सांजेच्या वेळार तुज्या नांवान एकठांय जावंक तें फोव केलाय तुका अर्गां सोदया. तुज्या मोगा पासत तुज्या कृपे पासत तुज्या दये पासत आमी तुका अर्गां दिता. तुज्या उतरांत हांव शिकोवंक सोदया. तुज्या आत्म्यान तूं आमकां चलय म्हणून मागता. उतराचें उगडापण पळयत आत्म्यातून तूं आमकां दिवंक शकताय. आत्म्यांत हांव आमकां घेवंक आत्म्या मरिफात शिकोवंक पळयत आत्म्यान आमची काळजां आमचें मन उगडापें कर. तुजें उतर सोडवून आमकां शिकोवचें पासत मागता सोदया. आमच्या भितर एक मागणी आसा. तुजें उतर सांगता 1 John 1:20-27 ती मागणीच आमकां शिकयता म्हणून हय सोदया. तें अनॉयंटींग आमच्या भितर तुवें दवरलां आत्म्यान. त्या आत्म्यांत हांव आमकां शिकोवंक तूं साद कर. हर एक लाग सुमया तुजें उतर उगडापणान येवन तें घेवंक साद कर सुमया. आनी त्या उतरांत हांव जियोंक तूं आमकां शिकय म्हणून मागता. त्या उतरांत जीव आसा. तो आत्मो जावन आसा आनी आत्मोच आमकां शिकयता. आनी जेजू तो जीव आमच्या तेतून दिलाय त्या पासून तुका अर्गां दिता. क्रिस्तांत हांव आमकां जियोंक त्या जिवांत हांव जियोंक तूं आमकां आनी चड गुण्यान चलय म्हणून मागता सुमया. हो वेळ तुज्या हातान दिता. आमकां हर एकल्यांक तुज्या हातान दिता. तुज्या आत्म्याच्या बळान आमचे लागीं उलय म्हणून मागता सुमया. म्हाकाच तुज्या हातान उपसून दिता. क्रिस्ताच्या रक्ताच्या कवरिंगांत कुर्साच्या सावळ्यांत आसून तुज्या उजवाडांत आसून सुमया उतर दिवंक तूं कुमो कर. उतरां आमची उणी जाता आसतना तूं आमकां जणमाय दिवन चलय म्हणून मागता. तुज्या प्रसन्नतेन आमकां चलय आनी तुजें हांव घेवंक तूं साद कर. तुका होगलाक तुका महिमा मागता जेजू क्रिस्ताच्या पवित्र नांवान. आमेन. आमेन. या ಮುಂದುವರಿಸಿತಾನ लास्ट टाइम आमी पळयलें क्रिस्ताच्या जिवांत हांव जियेत आसतना तसो मोगान जियोवचें म्हणून आनी तशेंच देव भिरांत कितें म्हणून लास्ट टायम आमी पळयलें. तेच्या मोगान आसता आसतना देव भिरांतीनी आमी जियेता म्हणून. ओके इट गोज टुगेदर. सांगता वेता द फियर ऑफ द लॉर्ड दॅट इज ब्युटिफूल म्हणून देवाचें उतर सांगता. तें सुंदर जावन आसा. कित्याक देव भिरांत क्रिस्त थंय आमी पळयता. जेजू क्रिस्त तें दिर्वें जावन ताणें घेतिल्लें म्हणून. त्या संवसारांत आसता आसतना तो मागणी करी गेलो ओडताळ्यान आनी ताच्या देव भिरांती वरवीं ताका देवान आयकलें म्हणून आमी वाचता Hebrews 7:5. सो आमकां क्रिस्त आमचे थंय आसले वरवीं आनी चड देव भिरांती विशयी तो शिकयता. तें 2 संगती म्हणून आमी पळयलें द फियर ऑफ द लॉर्ड. थंयसर एक रेवरन्स आसा विथ रेवरन्स अँड गॉडली फियर. ओके आनी देव भिरांत. सो ह्या संगत्यो आमचे थंय सदांच काम करून दिता. चड आनी चड ह्या आत्मीक जिवितांत देव भिरांत आसून ताच्या मोगांत आमी आसून जियोवच्याक तो आमकां चलोवन दी. आनी देव भिरांत म्हणटा आसतना आनी 1-2 वचनां देवान म्हाका दाखोवन दिली आत्म्यान. जेरमियाच्या बुकान आसा तें नव्या सल्ल्या विशयान बरोवन आसा तें. ओके जेरमिया चॅप्टर 32 आमी पळयता. जेरमिया 32 आनी वर्स 39. ओके जेरमिया 32-39 अशें वाचता आमी थंयसर. हे नव्या सल्ल्या विशयान इस्रायल लोकां कडेन देव उलयता. तांच्या हिता पासत आनी तांच्या नंतर तांच्या भुरग्यांच्या हिता पासत तांणी म्हाका भियोन चलचे खातीर हांव तांकां एकच मोन आनी एक वाट दितलो. म्हज्या भियान जियोवचे पासत देव सांगता. नवो सल्लो करता आसतना तांच्या काळजांत तो देव भिरांत दिता म्हणून तें वर्स 14 आसा. ओके जेरमिया 32:40 आमी अशें वाचता. तांच्या हिताक पडटा तें करचें सोडून हांव तांचे तावन पयस सरचो ना म्हूण हांव तांचे लागीं एक सस्नीक सल्लो करतलो आनी तांणी म्हजे तावन पयस सरना जावच्याक म्हजी भिरांत हांव तांच्या काळजांत घालतलो म्हणून. ओके हो नवो सल्लो जावन आसा. वर्स 40 जेरमिया 32:40 तांच्या हिताक पडटा तें करचें सोडून हांव तांचे तावन पयस सरचो ना. मिन्स यू विल डू ऑल गूड फॉर द पीपल. देवाच्या लोकांक ना म्हूण हांव तांचे लागीं एक सस्नीक सरचो ना म्हूण हांव तांचे लागीं एक सस्नीक सल्लो करतलो. द एवरलास्टींग कॉवेनंट तो नवो सल्लो क्रिस्ता मुखांतर हांव करतलो. आनी त्या सल्ल्यान कितें आसतलें आनी तांणी म्हजे तावन पयस सरना जावच्याक त्या सल्ल्यांत आयिल्लो लोक ताचे तावन पयस सरना जावच्याक म्हजी भिरांत हांव तांच्या काळजांत घालतलो म्हणून. द होली स्पिरीट. ओके इज द स्पिरीट ऑफ द फियर ऑफ द लॉर्ड म्हणून आमी पळयलें आयजाया चॅप्टर 11. ओके जेजू थंय आसलो तो पळयतात मग. ओके आमकां ताणें दिला. सो 7-fold एक्सप्रेशन ऑफ द होली स्पिरीट पळयतात म्हणजे 7 एक्सप्रेशनां. ओके 7 रितीन तो उगडाप करता. ओके दाखोवन दिता. आनी तातूंत एक जावन आसा
देव भिरांत तांच्या काळजांत म्हजी भिरांत घालतलो म्हणून. सो होली स्पिरीट वेन ही हॅज कम, ही हॅज गिवन अस दॅट एक्सपिरियन्स. तें पवित्र आत्मो आमचे थंय दिवन आमकां चलयता. आनी नवे सल्ल्यांत तेंच आमी पळोवन आसा, एस्पेशली बूक ऑफ एक्ट्सांत त्या पयल्या सभेंत देव भिरांत मस्त आसली म्हणून आमी समजता. सो देव मॅनिफेस्टेशन ऑफ गॉड्स पावर, देवाची सकत तें दिसून आसतली आनी देव भिरांतीन ती सभा वाडून आसतली. Acts 9:31 आमी तें वाचता. Acts 9:31 Acts 9:31 सांगता, त्या वेळार अख्ख्या जुदेयांत, गलिलियांत आनी समारियांत पवित्र सभेक शांती मेळ्ळली. ओके, इट्स पावलाचें कन्वर्सन जालें मागीर ही संगत तेंचो बरयलां. ओके, ताचे पयलें सावलाक जेजू भेटता आनी तो बचेवेक येता. सो ताच्या उपरांत तेंसर मस्त शांती मेळ्ळी म्हणून तें सांगता. आनी देवाच्या भिरांतीन ती बरोवन आसता. ओके, पवित्र सभा देवाच्या भिरांतीन बरोवन आसता. पवित्र आत्म्याच्या मजतीन ती वाडत आनी सडत वेतली. सो द फर्स्ट सेंचुरी चर्च वॉज फिल्ड विथ द फियर ऑफ द लॉर्ड. देव भिरांतीन ती बरोवन आसली म्हणून आमी पळयता. सो दॅट्स वॉट इज अवर प्रेयर, अवर चर्च. आमची सभा आमी हर एकलो देव भिरांतीन बरोवन आसलो लोक, देवाच्या मोगान बरोवन आसलो. क्रिस्त थंय ताच्या जिवातावन आमी जीव घेवन जियोंचो लोक जावन आसा. ओके, सो दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आमकां मस्त गरजेची संगती जावन आसा. आनी एक वचन 2 Corinthians 5:11 ती आसा. 2 Corinthians 5:11 2 Corinthians 5:11 सांगता, सुम्याची भिरांत म्हळ्यार कितें म्हणून वळखून ह्या विशयांत हेरांक समजोवंक आमी प्रयत्न करता. देवाक आमची पुर्ती वळख आसा आनी आमी कसले म्हणली समजणी तुमकांय अंतस्करणान तुमकां येदोळस लाभल्या म्हणून आमचो बरो आसा. पावल कोरिंथकारांक बरयत आसतना सांगता, सुम्याची भिरांत कितें म्हणून आमी जाणा आसा, अशें जावन आमी तुमकां शिकयता. ह्या विशयांत हेरांक समजोवंक आमी प्रयत्न करता. देवाक आमची पुर्ती वळख आसा म्हळ्यार देव आमकां जाणा. ओके, गॉड नोस अस. तें सांगचें ताणें पावलान सांगचें. ओके, ह्या कोरिंथकारांच्या लोकांक गॉड नोस मी. देवाक आमची पुर्ती वळख आसा आनी आमी कसले म्हणली समजणी तुमकांय तुमच्या अंतस्करणांनी तुमकां येदोळस लाभल्या म्हणून आमचो बरो आसा. इज एक्सप्लेनिंग अबाउट देमसेल्फ. तांच्या विशयान तो सांगता. कित्याक म्हळ्यार पावलाक मस्त विरोधी ते करतले थोडे जाण. सो त्या पासून सांगता आमी कोण म्हणून तुमकां कळीत आसा. सुम्याची भिरांत जाणा आसून आमी तुमकां सांगता. सो दीज आर द अनदर 3 वर्सेस आमी उगडासान दवरया. देव भिरांतीन आमी वाडोवंक जाय म्हणून. ओके, सो आज आमी मुखार पळयत आसतना देवाच्या क्रिस्ताच्या जिवंतान जिवनचें, क्रायस्ट इज ऑल अँड इन ऑल म्हणून आमी ह्या सब्जेक्टांत मुखार वयता आसतना मेनली आमी उगडास दवरूंक जाय ताच्या जिवांतावन आमकां जीव मेळोवन आमी जियोवचें. ओके, हाऊ डू वी लिव बाय हिज लायफ. ताच्या जिवांतावन आमी जियोवचें सांगत. ओके, आनी तूं मेनली आमी कितें पळयता म्हळ्यार ताणेंच आमकां तो जीव दिला. ओके, आय गीव माय पीस, आय गीव माय जॉय, आय गीव माय लायफ. ताणेंच तसो जीव डिस्पेन्स केला म्हणून पळयतात मरीपात तो जीव आमकां ताणें दिला. ओके, सो त्या जिवांतावन जियेत आसतना ताचें नेचर आमचें थंय दिसून येता. सो इज क्वालिटी ऑफ लायफ इज इज नेचर. ताचे गूण, ताचे कॅरेक्टर, ओके, ते आमचे थंय दिसून येतात. 2 संगती आसात तातूंत, तसो स्वभाव आनी तशी सकत. ओके, दॅट इज द पावर ऑफ गॉड अँड दॅट इज द कॅरेक्टर ऑफ गॉड. देवाचे गूण, ताचे नेचर आमचे थंय चड आनी चड दिसून येवचें जावन आसा. सो देखून 2 Peter 1:3 आमी मस्त वेळी पळयलां. ताचे दैवीक स्वभावांत आमी वांटेली जाल्या म्हणून. ओके, सो द डिवायन नेचर ही हॅज इम्पार्टेड टू अस इन हिज लायफ. ताच्या गुणांत तो एंडलेस लायफ म्हणून आमी पळयता, या इनडिस्ट्रक्टिबल लायफ. ओके, Hebrews 7:16 आसा, तें आमी लास्ट टायम पळयलें. सो इट इज अ लायफ दॅट इज इनडिस्ट्रक्टिबल. ओके, तो जीव नाश करूंक जायनातलो जीव जावन आसा. पास्टर काले होत्या रोजीबाईचे हें जालें जीव आसलो, दैवीक जीव, स्पिरिच्युअल लायफ. तो जीव क्रिस्त थंय आसा, पुता थंय आसा, कोणा थंय पूत आसा की तो जीव आसा. तो जीव आमकां मेळ्ळा. ओके, सो वी आर लिवींग बाय दॅट लायफ. ओके, त्या जिवांत जियोवंक आमी समजोवचें शिकोवन आसा. वी आर बॉर्न अगेन, वी हॅव रिसिव्ड दॅट लायफ. ओके, इट इज अ व्हेरी डीपर अंडरस्टँडींग, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, कितें म्हळ्यार आमी प्राणांत जियेना म्हळ्यार नॉट द सोलिश लायफ, नॉट द फिजिकल लायफ, इट इज द जोय लायफ. ओके, लास्ट टायम सांगलें इट्स द लायफ ऑफ गॉड हिमसेल्फ.
तो कितें आत्मीक जीव आसा की तो आमचे कळसान दवरला. द नेचर ऑफ दॅट लायफ इज लव अँड द फियर ऑफ द लॉर्ड तें सांगता आमी पळयलें. आतां हातूंत कितें मेळटा तो जीव आसले वरवीं आमचे तीं फळां दिसून येतात. सो टुडे वील सी अबाउट द फ्रूट. ओके, तीं फळां कितें जावन आसात, डिफरंट कायंड्स ऑफ फ्रूट देवाच्या उतरान आमी पळयता. ओके, आत्मीक फळ एक, फ्रूट ऑफ द स्पिरीट एक सांगत जावन आसा. आतां देन स्पिरीट ऑफ द फ्रूट ऑफ द स्पिरीट इंगडी फळां आसात. ओके ओके, एटलिस्ट 5-6 कायंड्स ऑफ फ्रुट्स बायबल उलयता. ओके, फ्रूट ऑफ द स्पिरीट इज वन. ओके, तें सोड न्हू इंगड फळां आसात. ओके, ती सकडी आमचे तें देवाचो जीव आसले वरवीं, जेजूचो जीव आसले वरवीं ती दिसून येवंक जाय. सो वन फ्रूट इज अबाउट द फ्रूट ऑफ द रिपेंटन्स. तें प्रारंभात आमी अनुभव करता. ओके, वी प्रोड्यूस द फ्रूट ऑफ रिपेंटन्स. पश्चाताप पावल्यां, मनसांतर आयतो बदलल्यां अशें एक रुजवात जावन तें फ्रूट आमचें तें दिसून येता. फ्रूट ऑफ द स्पिरीट, फ्रूट ऑफ रिपेंटन्स. सो नेक्स्ट इज द फ्रूट ऑफ द होली स्पिरीट. पळयतात मागीर तावन आमचें तें फळ जावन आसा. इंगड कितलीं फळां आसात. दॅट इम्पॉर्टंट फ्रूट जॉन गॉस्पल चॅप्टर 15 आमी पळयता. इट इज कॉल्ड द फ्रूट ऑफ अवर वर्क. ओके, तें आमकां समजलां की ना पळया. जॉन 15 येया आमी. जॉन 15 जॉन 15 1 पळयत आसतना हांव दाखवालो तुमी पांटे कोण म्हजे थंय आसा ती फळ दिता म्हणून सांगता. ही स्पीक्स ओनली अबाउट द फळ. ओके, तें फळ म्हणटा आसतना आमी पळयतात म्हणजे फळ म्हणून आमी कन्सिडर करता द कॅरेक्टर, द नेचर. ओके, जेजूचें नेचर आमकां येता म्हणून. पूण तें मुखार पळोवचें जाल्यार वर्स 16 जॉन 15:16 थंयसर आमी अशें वाचता, तुमी म्हाका विंचून काडूंक ना, हांवें तुमकां विंचून काडल्यांत. तुमी भायर सरन वचून फळ दी जाय, उरचें तसलें फळ दी जाय म्हणून हांवें तुमकां नेमल्यात. अशें म्हज्या नांवान बापा लागीं तुमी मागतात तें सगळें तो तुमकां दितलो म्हणून. आतां वर्स 16 कितें सांगता, तुमी म्हाका विंचून काडूं ना, हांवें तुमकां विंचून काडल्यांत. तुमी भायर सरन वचून फळ दी जाय, भायर सरन वचून. ओके, दिस इज द फ्रूट ऑफ अवर वर्क. आमच्या कामाचें फळ भायर सरन वचून. ओके, इज नॉट टॉकिंग अबाउट रिमेनिंग. ऑफकोर्स यू आर रिमेनिंग इन द वायन, त्या दाखवालींत आमी आसा, पूण तुमी भायर सरन वचून तें फळ दी जाय. सो इट इज द फ्रूट ऑफ अवर वर्क. ओके, आमच्या सेवेचें फळ तें जावन आसा. ओके, जॉन 15:16. ओके, अनलेस यू गो आउट यू कांट गिव दॅट फ्रूट. तो भायर वचचें म्हळ्यार खंय वचचें, भायर लोकां सरचें. ओके, कॅरी द गॉस्पल अँड गो अँड ब्रिंग द फ्रूट. You did not choose me, but I chose you and appointed you that you should go and bear fruit. Go म्हणून बरयलां तें, तुमी वचून. ओके, go and bear fruit, that your fruit should remain. तुमचें हाडलें तें फ्रूट फळ उराजें म्हणून. इट्स बेसिकली स्पीकिंग अबाउट शेअरिंग द गॉस्पल अँड ब्रिंगिंग द सोल्स टू क्रायस्ट. क्रिस्ताक तुमी ओके सोल विनिंग करी जाय म्हणून. अँड नॉट ओनली दॅट, अदर फ्रूट ऑल्सो विल बी देर. सो मेनली जॉन 15:16 सांगचें भायर सरन वचून तुमी तो फळ दी जाय म्हणून. सो यू कॅन मार्क अबाउट दॅट द फ्रूट. आनी इंगड कसलीं फ्रुटां आसात डेफिनेटली. एब्रिव्स चॅप्टर 13:15 आसा फ्रूट ऑफ द लिप्स. ओके, वर्शीप. एब्रिव्स 13:15-16 यू ब्रिंग फ्रूट ऑफ वर्शीप अन टू द लॉर्ड. देवाक आमी स्तुतीचें यज्ञ पेटोवचें तें एक फळ जावन आसा. ओके, फ्रूट ऑफ अवर लिप्स. मागीर उपरांत फ्रूट ऑफ गिवींग, आमी देवाक काणीक दिवचें. ओके, दशमांश जावं दी आनी देवाच्या सेवेक दिवचें जावं दी. दॅट इज ऑल्सो कॉल्ड दी फ्रूट ऑफ अवर फर्स्ट प्रोड्यूस. आमकां आयिल्ल्यांत, देवान आमकां आदाय दिल्ल्यांत देवाक दिवचें तें फ्रूट जावन आसा. ओके, दॅट इज देर इन प्रोवर्ब्स चॅप्टर 3:9-10. ओके, ब्रिंग द फर्स्ट फ्रूट इन टू हिज किंगडम. ओके, ताच्या राजाक, ताच्या घरांत, ताच्या घरांत सभेंत. ओके, वी ब्रिंग द फर्स्ट फ्रूट. सो अशें इंगड फ्रूट आमी उडासान दवरूंक जाय. फ्रूट ऑफ रिपेंटन्स, फ्रूट ऑफ दी स्पिरीट, होली स्पिरीट, फ्रूट ऑफ रायचियसनेस ऑल्सो म्हणटा आमी. ओके, तशेंच भायर वचून फळ हाडचें, विनिंग द सोल्स, दॅट इज द फ्रूट. अँड फ्रूट ऑफ अवर लिप्स, फ्रूट ऑफ गिवींग. हे 5 तरांचे फ्रूट आमी उडासान दवरूंक जाय. ओके, अँड वेदर हाऊ आय एम प्रोड्युसिंग दीस फ्रूट, इट इज द होली स्पिरीट हू इज डुईंग इन अस. ओके, फ्रूट म्हणटा आसतना पळयतात न्हू आमचें तें करूंक लायता. ओके, तें फ्रूट हाडूंक तसो आमकां चलयता. इट इज नॉट दॅट वी पूट टू मच एफर्ट.
ओके फ्रूट म्हणटा आसतना मुखार तें पळया बट इन आवर एफर्ट इज वॉट यील्डिंग आमचें एफर्ट कितें जावन आसा यील्डिंग एंड रिसिवींग द स्ट्रेंथ फ्रॉम द स्पिरीट ऑफ गॉड देवाच्या आत्म्यान तो ती सकत आमी घेवची जावन आसा ओके सो देन द फ्रूट वील कम ती फळां आमचे जावन येतात आनी कोण बचाव जातात ते एक फर्स्ट फ्रूट म्हणून देवाचें उतर सांगता सो मस्त कडेन बरयलां इन अकैया ते फर्स्ट फ्रूट ऑफ अकैया म्हणून म्हळ्यार त्या जाग्यार पयलें क्रिस्त थंय आयिल्लीं ती फर्स्ट फ्रूट जावन आसात आतां पुनर्जीवन जाल्ल्या पैकी जेजूत पयलो फर्स्ट फ्रूट म्हणून सांगता 1 Corinthians 15:20 आसा सो 1 Corinthians 15:20 जेजू प्रथम जनित और फर्स्ट फ्रूट ऑफ दी फ्रॉम द डेड दॅट इज आमी फर्स्ट फ्रूट जावन आसा बिकॉज वी आर बॉर्न अगेन सो तें इंगड सांगत बट आमी हाडचे फ्रूट म्हणटा आसतना बिकॉज वी आर अ लायफ आमकां देवाचो जीव मेळ्ळे वरवीं ह्यो 5 संगती आमी उडासान दवरूंक जाय ओके फ्रूट ऑफ रिपेंटन्स पश्चातापावलो फ्रूट तें फळ तशेंच आत्म्याचें फळ ओके नित्यनपणाचें फळ आनी तशेंच आमच्या सेवेचें फळ ओके गो आउट एंड ब्रिंग फ्रूट आमचें आराधनाचें फळ आतां मागणी आमी सरसियेत ओके फ्रूट ऑफ आवर लिप्स आमच्या स्तुती करचें तें फ्रूट जावन आसा आमच्या ओंटांनी जिबांनी ओके आनी तशेंच गिवींग ओके दिवच्यांत आमचें फ्रूट हे 5 संगती खंडी जावन उडासतांत आमी दवरया आनी आमच्या जिवितांत तें कितलें सोडून येता म्हणून आमी पळोवंक जाय ओके आतां आनी एक सांगत फ्रूट म्हणटा आसतना जॉन चॅप्टर 15 कितें आसा की एक रूख फळ दिली जाल्यार कितें प्रयत्न करता रूख डज द ट्री डू एनी वर्क रूख काम करता गे एक सवाल एका रुखार फळ येचे जाल्यार रूख कितें करता रूट आनी भितर वचूंक प्रयत्न करता माती भितर आनी उदक आनी या ओके तर रुखाचें काम म्हणटा आसतना तें घेवचें कितें घेवचें सार घेवचो जावन आसता फ्रॉम द त्या मातयेंतावन आनी उदकांतावन कार्बन डायऑक्सायड ओके तें लिव्स ओके तें ऑटोमॅटीक जाता रुखांत बट दॅट इज द नेचर म्हणटा आमी ओके वी हॅव टू ब्रिंग कितें हाडिचें म्हळ्यार हांगासर स्वभाव त्या रुखाचो कितें स्वभाव आसा गे त्या स्वभावा प्रमाणे तो रूख ताका दिल्ल्या त्या सैमा वरवीं ह्या नेचरा वरवीं तें काम करता ओके सो तें आमी समजूंक जाय आमकां आतां देवाचो सैम दिल्ल्या वरवीं क्रिस्ताचें सैम दिल्ल्या वरवीं आमकां तेच प्रमाणे फळ येवंक तो देवाचो जीव काम करता ओके पयलीं सांगत कितें उडासर दवरूंक जाय म्हळ्यार एका रुखान फळ दिवचें जाल्यार त्या रुखार जीव आसूंक जाय जीवनांतलो रूख खंय फळ दिना ओके इट इज अ लायफ ओके एका रुखार फळ येता म्हणटा आसतना थंयसर जीव आसा म्हूण कळ्ळें ओके सो जीव आसल्या वरवीं इट विल गीव द फ्रूट सो आमचे थंय जीव आसा जेजूचो सो नॅचरली द फ्रूट हॅज टू कम आनी फ्रूट कशें येता रूख एक्स्ट्रा काम करना एक्स्ट्रा एफर्ट घालना ताच्या सैमांत तें आसा कितें आसा सैमांत फळ दिवचें नेचर ओके तें उदक ओडता आनी सार भुमीतावन ओके एंड इट ग्रोज बिकॉज ऑफ द वातावरण थंय वत आसा वत आनी पावस आसा उदक आसा सो इट विल बी गिवींग द फ्रूट तशेंच आमचें थंय जावंक जाय सो वी शूड रिमेंबर द प्रिंसिपल्स ऑफ गिवींग फ्रूट कितें जावन आसा तो प्रिंसिपल्स ऑर तत्वां नंबर 1 इज लायफ ओके जेजूचो जीव आमचे थंय आसले वरवीं देवाचो जीव क्रिस्ताचो जीव आमी वाडटा आनी तशेंच फळ दिता ओके सो बिकॉज ऑफ द लायफ इज देर नंबर 1 नंबर 2 कितें तें फळ दिवचें जाल्यार रूख वत धाडना म्हळ्यार हार्ड वर्क करिना इट डजंट स्ट्रगल टू गीव फ्रूट दिवचें म्हणून तो कांय स्ट्रगल करना इट नॅचरली कम्स दॅट इज द पॉयंट तें आमचे थंय भितर आसले वरवीं कितें तें नेचर क्रिस्ताचें आनी आत्म्यान तें घाल्ले वरवीं आमच्या भितरल्या मनशा थंय तें स्वाभावीक जावन नॅचरल जावन तें फळ येवंक जाय आमच्या प्रयत्नान फळ हाडचें न्ही आमच्या सैमान तावन तें फळ येवंक जाय ओके व्यत्यास आमी समजल्यार बरें इट इज नॉट बाय माय एफर्ट आय गिव फ्रूट इट इज बाय माय नेचर आय प्रोड्यूस फ्रूट रूख एफर्ट घालना कितें एफर्ट घालता इट्स इज नेचर टू गिव फ्रूट इट ग्रोज बिकॉज ऑफ द स्ट्रेंथ इट रिसिव्स चड उदक दिता चड हीट घालताय ओके मॅन्युअर घालताय सो इट प्रोड्यूसीस बेटर फ्रूट
आमकां ईट आनी मॅन्युअर म्हणटाना पळयत आत्मा आनी देवाचें उतर आनी भक्तांचो एकतर 3 थिंग्स आर देर द स्पिरीट ऑफ गॉड द वर्ड ऑफ गॉड द पीपल ऑफ गॉड ओके उडास दवरूंक जाय दीज आर द 3 ingredients एंड द ऑफकोर्स द प्रेझन्स ऑफ गॉड टुगेदर ओके आमी फ्रूट दिवंक शकता ओके उडास दवरया थोड्यो संगत्यो फ्रूट बेरिंग बिकॉज ऑफ द लायफ फ्रूट बेरिंग बिकॉज ऑफ द नेचर ओके ते सैम आसले वरवीं ते फ्रूट येता आनी तिसरी संगत फळ दिता आसतना तें फळ भायर दिसता ओके द फ्रूट इज ऑलवेज सीन आउटसाइड ओके एका रुखार फळ असलें तें दिसता भायर ओके इट विल बी सीन एंड नंबर 4 द फ्रूट डजंट ईट इट इट इज फॉर अदर्स ते दोळाय तें फळ हेरांक पासत म्हणून आमी पळयता कोणाक बेनिफीट जाता फ्रूट आतां न्हू कोण खातात तांकां तो रूखूच तेंकां येना ओके इट इज ऑलवेज द फ्रूट इज एन्जॉयड बाय अदर्स तें एक फळ केदाळे हेरांनी एन्जॉय करचें जावन आसा ओके एका रूख खाता न्हू रयत खाता जावंक पुरो या अदर पीपल विल ईट इट सो आमी आमचे थंय आयिल्लीं तीं फळां न्हू ब्लेसिंग हेरांक जावंक जाय आनी नॅचरल इट हेरांक जाता तें ब्लेसिंग ओके आनी तशें आमचे थंय तें फळां हेरांक ब्लेसिंग जावची जावंक जाय आनी कितें तें फळ दाखोवन दिता केदाळे तो रूख कसलो गी म्हणून द नेचर ऑफ द ट्री शोज द नेचर ऑफ द फ्रूट ओके बरो रूख बरें फळ दिता म्हणून जेजून बरो न्ही आसलो रूख बरें फळ दिना म्हणून सो नाव वी हॅव बरो जेजू बरो देव आसा आमचे थंय होली स्पिरीट इज इन अस सो नॅचरली द आवर फ्रूट विल बी ए गुड फ्रूट द स्पिरीट ऑफ गॉड विल गिव द फ्रूट ऑफ द स्पिरीट ओके तसलें एक फळ आमचे तावन भायर वळता सो वॉट इज इट others will see, others will be benefited, it will be a good fruit. It comes naturally because of the life. ते जीव असले वरवीं तें फळ आमचे तावन भायर वळता आनी तें स्ट्रगल करूंक ना इट फ्लोज नॅचरली आनी आमचें फ्रूट वातावरण कितें म्हणून आमी पळयलें हाव टू ग्रो इट बिकॉज ऑफ द नेचर ऑफ द पर्सन क्रिस्त थंय आसले वरवीं तें फळ आनी संगता म्हणून आमी पळयता दॅट इज द मॅन्युअर ओके टुगेदर ओके बिकॉज ऑफ दी वर्ड ऑफ गॉड स्पिरीट ऑफ गॉड द पीपल ऑफ गॉड ह्या संगती वरवीं आमचे तीं फळां येतात आनी चड चड वाडतात आनी थंयसर देवाचें उतर आमकां इल्लें जागो येता कितें जो आमच्या एवंजलान चॅप्टर 15 फळ दिनातलें फळ तो आनी चड दिवचें पडटा कट करता एखाद्या वेळार दिवंकूच ना जाल्यार कित्याक दिना तें वर्स 6 जाता जॉन 15:6 म्हणजे थंय रावनातल्यार तुमकां फळ दिवंकूच जायना म्हणून जॉन 15 वर्स 2 आनी वर्स 6 ऑलमोस्ट सेम थिंग म्हणजे थंय आसून फळ दिनातलो या म्हणजे थंय रावनातल्याक पांट्या बरी कातन उडयतले आनी तो सुकोन उडयतले तसले सुके पांटे आरायतात आनी उजान घालून लासतात फळ दिनातले पांटे कट करतात म्हणून आमी पळयता सो दॅट्स अ वॉर्निंग जेजून आमकां मस्त पडून दिलां ओके दॅट्स अ वॉर्निंग दॅट्स अ एच्चरिके आमी पळयता जागून कितें फळ दिवंक जायत म्हणून फळ दिल्ल्यांक चड फळ दिवंक देव तें प्रेरण करता कातरता म्हणून शोधिताने अथवा शुद्ध मारताने तो पवित्र करता ताच्या उतरां मरिफात ताच्या लोकां मरिफात आमकां चड आनी चड फळ दिवंक तो आमकां तयार करता म्हणून सो उडास दवरी आमी फळ दिवचे पांटेच जावन आमी आसचे पसत ओके ते दाखोवलेंत आमी आसा क्रिस्त थंय आसा तो क्रिस्त जीव आमचे थंय वळता तशें जावन आमी तें फळ दिवचें जावन आसा सो ह्या फळां पैकी आमी पळयतना फ्रूट ऑफ द स्पिरीट आमी इल्ले म्हणे टच केल्यार बरें ओके गॅलेशियन्स 5:22-23 आसा आत्मीक फळां ह्या विशयान थंयसर बरयलां ओके सो आत्म्याची फळां पळयत आत्म्याची फळां थंयसर 9 कॅरेक्टर्स ऑफ वन फ्रूट ओके उरलीं फळां कितें आमी पळयलीं ओके सो पूण आत्म्याची फळां आत्म्याचें फळ 9 आसात एकच फळ पूण 9 कॅरेक्टर्स म्हणून आमी समजता ओके सो तें फळ आमचें थंय दिसून आमचें आमकां दिसाचें आमकां हेरांक दिसाचें ओके आमकांय दिसाचें ऑफकोर्स माय लायफ आय शूड बी एबल टू सी माय सेल्फ म्हाका म्हजें थंय आसलें तें फळ दिसूंक जाय आनी त्या फळांत आमी वाडोवंक जाय तीं फळां चड फळ दिवंक जाय ओके सो गॅलेशियन्स 5:22 पळोवचें जाल्यार थंयसर आमी 9 संगत्यो पळयता 9 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्रूट ऑफ द स्पिरीट
आत्म्याचें फळ हें एकच फळ पण 9 कॅरेक्टर आसात. मोग, संतोष, समाधान 3 संगत्यो, सोंसणीकाय, दयाळाय, बरेपण आनी 3 संगत्यो, आनी विस्वाशीपण, बळेपण, स्वदमन. ओके, हांगासर नो बरयल्या. सिमिलर टू दॅट अनदर 2-3 की ऍड करूंक जाता. ओके, सिमिलर मिनींग आसली. पवित्र आत्म्यातावन येवचें तें फळ देवाच्या जिवातावन आमच्या थंय आसल्या वरवीं तें आमचें फळ. तो मेन फळ कितें? मोग म्हणून आमी पळयता. इट इज एक्चुअली द एक्सप्रेशन ऑफ लव. देवाच्या मोगाचें एक्सप्रेशन ह्या 9 संगतींनी आमी हांगासर पळयता. कित्याक म्हळ्यार 1 कोरिंथियन 13 पळयतना मोगाचे कॅरेक्टर सेम जावन आसात मोरलेस. सादारण त्यो सेम संगत्यो मोगा विशीं थंयसर बरयलां 1 कोरिंथियन 13. सो आमी कितें पळयत म्हळ्यार मेन फळ कितें जावन आसा तें मोग जावन आसा, देवाचो मोग. तो मेन फळ देवाचें मोग, देवाचो मोग जावन आसल्या वरवीं त्या मोगातावन ह्यो सर्व उरले 8 कॅरेक्टर्स फ्लो जातात म्हणून पळयता. अदर 8 इन्ग्रेडियंट्स, 8 नेचर ऑफ दॅट फ्रूट. तें फ्लेवर म्हणयात या रूस म्हणयात. ओके, इंगड इंगड फ्लेवर त्या मोगातावन वळचें जावन आसा. मोग आसल्या कडेन थंयसर संतोष आसा, तशें जावन समाधान आसा, तशें जावन सोंसणीकाय येता, दयाळाय येता, बरेपण येता, विस्वाशीपण येता, बळेपण येता, स्वदमन येता. ओके, सो ऑल द अदर थिंग्स. ओके, सात्विकते म्हणटा आमी, या हंबलनेस, ह्युमिलिटी, जंटलनेस, तशेंच ह्यो सर्व जनरॉसिटी, ऑल दीस एडिशनल फ्रूट आमी ऍड करयात. जनरॉसिटी म्हणून थंय ऍड करूंक जाता, उदारपण. ओके, सो हें फळ आमचें थंय वळचें पवित्र आत्म्याच्या तावन तें मोगा वरवीं तें वाडोवन येवचें जावन आसा. सो मोगा विशयी आमी चड पळोवची गरज ना, कित्याक म्हळ्यार मस्तपटी आमी मोगा विशयी ध्यान करनात आयले हांव. ओके, आमकां कळीत तसो तो मोग आगापे मोग जावन आसा. त्या आगापे मोगा तावनूच तो नेचर ऑफ दॅट लव इज गॉड्स ओन लव. देवाचो तो मोग तो जावन आसा. त्या मोगा तावन ही फळां येवची जावन आसात. ओके, सो त्या मोगांत आसले वरवीं आमचे थंय ही उरली फळां, ओके, उरले गूण आमचे थंय येतात. नेक्स्ट वन इज जॉय. ओके, इवन संतोशा विशयी ती सुमारपटी आमी आयकलां, जाल्यार जस्ट आमी टच करचें जाल्यार अबाउट द जॉय दॅट इज फ्लोईंग आउट ऑफ लव. देवाच्या मोगा वरवीं, ओके, क्रिस्ताच्या मोगातावन तो संतोश आमचे थंय वळसो जावन आसा. ओके, तो संतोश देवा थंयत आसा. Okay, even love, it is full of God's nature. Okay, love and joy, then definitely it's His nature. Okay, all these 9 characters are God's nature. हे सगळे देवाचे गुण जावन आसा, देवाचो स्वभाव जावन आसा. Okay, so to grow in this nature of God, the love of God, the joy of God, देवान पवित्र आत्म्यान आमचे थंय तो मोग वतुल्या वरवीं तो संतोश ही ताणें वस्त जावन आसा. वॉट इज जॉय? इफ यू आस्क संतोष कितें जावन आसा आमी समजता. इट्स डिफरंट फ्रॉम हॅपीनेस. हॅपीनेस इज कनेक्टेड विथ वॉट इज हॅपनिंग, कितें जाता ताचे वरवीं हॅपीनेस आसा, संतोष. ट्रान्सलेशन सेम संतोष म्हणून ह्या संवसारांत. ए गुड थिंग हॅपन्स यू आर हॅपी, ए बॅड थिंग हॅपन्स यू आर अनहॅपी. ओके, सो कंडिशन्स वेरी, त्या प्रमाणे ह्या संवसाराचो संतोष आसता. मे बी वी ऑल्सो आर प्रोडक्ट ऑफ द सेम. आमकां आमचें थंय तशें जाता मस्तपटी. ओके, कितें बरें घडलें आमकां संतोश जाता, कितें पाड घडलें आमकां संतोश उणें जाता, दूख जाता. बट द देवाचो संतोष म्हणटा आसतना वी अंडरस्टँड इट इज बिकॉज ऑफ हू गॉड इज. देव कोण जावन आसा आनी देव आमच्या संगता आसले वरवीं ताच्या प्रसन्नतेंत तो संतोष जावन आसा. सो देवाचें उतर सांगता Psalm 16:11. Okay, थंयतून आमी प्रारंभ करया. Psalm 16:11. So I am talking about joy. या मोगा विशयी आमी पळोवन आसा, ह्या संतोशा विशयी पळोवन आसा. कीर्तने 16 आनंदांत आमी अशें वाचता. तूं म्हाका जिविताची वाट दाखयतलोय, तुजे मुखार म्हाका मेळटली आनंदाची भरती आनी तुज्या उजवाक ससनाचें सूख. इन युअर प्रेझेन्स, तुज्या मुखार या तुज्या प्रसन्नतेंत म्हाका मेळटली आनंदाची भरती, ऑर द फुलनेस ऑफ जॉय इन युअर प्रेझेन्स. सो द मूळ संतोशाक देवस जावन आसा. ओके,
in your presence is joy and right hand there is blessing. ओके, तुझ्या उजव्याक आसा सशनाचे सूप या सगळे आशीर्वाद आसात म्हणून. ओके, तो संतोष देवात हांव येवचो म्हणटा आसतना देव म्हज्या सांगता आज सांबाळलोस एक संतोष. ओके, गॉड इज विथ मी, क्राइस्ट इज इन मी, दॅट जॉय. ओके, हाऊ डू यू एक्सपिरियन्स? वेन यू एक्सपिरियन्स द प्रेझन्स ऑफ गॉड. देवाची प्रसन्नता आमी अनुभव करतना तो संतोष आसा थंयसर. त्या ताणें कितें जाता इन डिफिकल्ट सिट्युएशन ऑल्सो आमकां कशें जातना जाल्यार देव सांबाळ्ळें एक भरोसो आसतना म्हणजे सांगता आसता स्वामी म्हजो थंयसर संतोष आसता. देखून जेजून सांगलें जॉन 14:15-16 वेन वी कम वताचे ताणेंचो संतोष संसाराच्या बरी न्ही. ताणें समाधानी दिलें, संतोशी दिलो, समाधानी दिलें. कित्याक ताच्या पयलें मोग दिलो. ओके, शिसांक मोगा विशयी उलयलो तो चॅप्टर 13. ओके, जॉन चॅप्टर 13 ही स्पोक ऑल अबाउट लव आनी तांचो मोग ताणें दाखोवन दिलो तांचे पायदून. नेक्स्ट इज टॉक्ड अबाउट वॉज दी पीस अँड जॉय. त्या संतोषा विशयंत आनी समाधाना विशयंत उलयलो. जॉन 15 आयल्यार जॉन 15:11 आमी वाचता. म्हजो संतोष तुमचे थंय आसून तुमचो संतोष भरपूर जावचे खातीर ह्यो संगत्यो तुमचे लागीं हांव उलयलां. म्हजो संतोष तुमचे थंय आसून तुमचो संतोष संपूर्ण जावचे खातीर ह्यो संगती आमी उलयलां. ह्यो खंयच्यो संगती कितें परत तो उलोवन आसा की चॅप्टर 13, 14, 15, 16, 17 म्हणसर ताचे लास्ट डेज ऑफ जीजस ऑन द अर्थ त्या दिसा लागीं ताणें उलयल्यो संगत्यो मेनली अबाउट लव, जॉय अँड पीस. ताचो मोग, ताचो संतोष आनी ताचें समाधान ह्या विशयी तो उलयंक लागलो. अँड एस्पेशली नोईंग कित्याक तो सोडणवेसो जावन आसा क्रुसाक आनी पुनर्जीवन जाता. ओके, सो देखून तो सांगता म्हजो संतोष हांव तुमकां दितां, म्हजें समाधान हांव तुमकां दितां. म्हजो संतोष तुमच्या थंय आसून तुमचो संतोष भरपूर जावचे पळय. यू मे हॅव द फुलनेस ऑफ जॉय. ह्यो संगती हांव तुमचे लागीं उलयलां. Okay, when we experience this joy, okay, this is a joy indescribable म्हणटा 1 Peter 1:8. okay, वर्णूंक जायनातलो तितलो तो संतोष. 1 Peter 1:8 आमकां कळीत असलें वचन. 1 Peter 1:8 क्रिस्ताक तुमी देखूंक ना जाल्यार तुमी तसो मोग करतात आनी आतांय तुका ताका तुमी पळयनात जाल्यार ताचे वयर विस्वास दवरून महिमेन भरलेल्या उतरावर्त्य संतोशान तुमी उमाळतात. क्रिस्ताक तुमी देखून पूण तसो मोग करतात म्हणजे ताणें एक अनुभव केला तुमी. ओके, यू हॅव रिसिव्ड क्रायस्ट आनी आतां ताका तुमी पळयनात जाल्यार ताचे वयर विस्वास दवरून. ही इज टॉकिंग अबाउट फिजिकली तुमी पळयनात पूण ताचे वयर तुमी विस्वास दवरून महिमेन भरलेल्या उतरावर्त्य संतोशान तुमी उमाळतात. इट इज द होली स्पिरीट हू गिव्स दॅट जॉय. ओके, पळयतात मग तो मोग तुमच्या काळजान वता आसतना Romans 5:5 ही ब्रिंग्स द जॉय ऑल्सो. ओके, वर्त्या उमाळ्याच्या त्या एका संतोशान तुमकां तो भरता. ह्या संतोशांत ताचो जीव आमचे थंय दिल्ले वरवीं ताणें आमकां भरला. ओके, नाव वी हॅव टू लिव इन दॅट जॉय. त्या संतोशान आमी सदांच जिवन लोक जावंक जाय. ओके, दिस जॉय इज डिफरंट फ्रॉम द सरावंडिंग्स. सरावंडिंगांतून तो मेळना, संवसारांतून मेळना. ओके, ह्या आमच्या परिसरांत कितें जाता ताच्या वयर तो वनवना. ओके, ओन्ली द होली स्पिरीट कॅन गिव इट टू अस अँड वी कॅन लिव इन इट. त्या पवित्र मात्र तो आमकां दिवंक साद आनी तातूंत आमी जिवंक जाता. ओके, दीस इज द नेचर ऑफ गॉड हिमसेल्फ. देवा थंय केदाळय संतोष आसा म्हणून आमी पळयता. जेजू ह्या संवसारांत कितल्या कश्टांनी आयल्यार ही वॉज लिवींग इन जॉय. तो संतोशान आशिल्लो म्हणून आमी पळयता. उदाहरण सांगचें जाल्यार जकयाच्या घरा गेलो. जकयासाच्या घरा वता आसतना काल्याण आयलो थंय. ही ब्रॉट जॉय. ओके, जकयास वर स्टँडींग ऑन द ट्री. त्या एका रुखा वयर पासून जेजूक पळयलें म्हणून राखून आसलो. जेजून सांगलें ये घरा तुज्या घरा येता म्हणून. वॉट वूड हॅव बीन द जकयास एक्सपिरियन्स. जकयाचें एक्सपिरियन्स कशें जावन आसलें वर तो संतोश आसलो थंय. दॅट्स वाय ही सेड आय विल गिव ऑल दीस. तो रिपेंट जालो हें पुरा दुबळ्यांक दिता म्हणून ताणें
सो वेर एवर क्रायस्ट वेंट, खंय खंय जेजू गेलो गे ह्या संवसारांत आसतना त्या घरांत संतोश हाडून आयलो आनी तांकां सुटका जाली, ती संतोश आयलो. ऑफकोर्स दे गॉट हिलिंग्स, दे गॉट फॉरगिवनेस. विशेष संतोष तांचो फॉरगिवनेस जावन आसलो. पातकी लोक ताचे थंय येताले, तांकां फॉरगिवनेस जाल्ल्यान तांकां व्हरतो संतोश जालो. ओके, बोक्षाणें मेळयल्यान संतोष जालो. आज आमकां क्रिस्तांत येत आसतना आमी जाणाव वेन वी फर्स्ट मेट क्रायस्ट, वेन वी आर फॉरगिवन, बोक्षाणें मेळयल्यान कितलें एक बोक्षाणेचो संतोष आमचे थंय आसलो म्हणून आमी जाणाव. द प्रॉब्लम इज ग्रॅज्युअली आमचे थंय तो संतोष उणें जाता. कित्याक? बिकॉज ऑफ द प्लेस वेर वी लिव. आमी आसल्या जाग्यार सरावंडिंग्स, सिट्युएशन्स आमकां त्या संतोशान रावंक अडकळी हाडटात. देखून म्हणटा तो पाटी आमी त्या संतोशाक येवंक जाय. दावीद राय पत्कान पडटा आसतना संतोष ताणें वगडायलो. देखून साम 51 तो सांगता, रेस्टोर मी टू द जॉय ऑफ युअर सॅल्वेशन. त्या एका बाच्या संतोशाक म्हाका तूं पाटी रेस्टोर कर म्हणून तो मागणें करता. So that's what we do many times. आमकां तेंत गरज जाय पडटा. So many times when we lose our joy because of our mistake or any situation, we have to come back. Lord, I want to be restored to the joy of your salvation. तुज्या बाच्या त्या एका तुज्या प्रसन्नतेच्या संतोषाक म्हाका तूं पाटी हाड म्हणून. Psalm 16:11 पळयल्या प्रमाणे, In your presence is fullness of joy. तुज्या सान्निध्यांत संपूर्ण संतोष आसा. त्या संतोषाक आमी पाटी हाडूंक येवंक जाय. जेजू फुल ऑफ जॉय म्हणून आमी पळोवंक जाय. स्पेशली इवन वेन ही वेंट टू क्रॉस, कुर्साक वेताना जाल्यार. आयझाया 53 आमी वाचता, ही वॉज द मॅन ऑफ सॉरोस म्हणून बरयला. आयझाया 53:3 आमी वाचता, तो दुखेस्त जाल्लो मनीस म्हणून बरयला थंयसर. आयझाया 53:3 बी रीड. कोणेच ताची पर्वा करूंक ना. मनशांनी ताका पयस केलो. दुखेस्त मनीस, दुखीचो मनीस, कसो अनुभव आसलो जाचे मुखार आमी आमचें तोंड लिपयता. ताचे मदलें तो एकलो मनशांनी ताची बेफरवा केली ना आनी आमी ताका लेखलो ना. ओके, जेजू त्या प्रमाणे आसलो म्हणून आयझाया 53 पळयता. बिकॉज ही कॅरीड द सिन ऑफ द वर्ल्ड. संवसाराचे पातक तो ओवन आसतना. बट तसोच आसलो गी तो. पूण एब्रीस बूक कितें सांगता, एब्रीस 12 आमी पळयतना इंगडेत पळयता. तो ही वॉज द मॅन ऑफ सॉरोस, नो डाउट, बट ही हॅड द जॉय. एब्रीस 12 आमी अशें वाचता, 12:2 बिकॉज ऑफ द जॉय म्हणून बरयलां थंयसर. आमचे दोळे सदांच जेजूचेर कंसायांतोच आमच्या भावार्थाचो आरंभ आनी शेवट आपणाक लाभोवंक आशिल्ल्या आनंद खातीर लज म्हणून लेखी नासतना कुर्साचें मरण मरोवंक तो तयार जालो आनी आतां देवाच्या शिंहासनाच्या उज्याक बसला. सो आयझाया 53 आमी कितें पळयता, तो दुखेस्त मनीस. हांगासर आमी पळयता कुर्साचें मरण, तें दुखाचें मरण ताणें अनुभव केलें. कित्याक? ताका मुखार आशिल्ल्या त्या आनंदा पासत, आपणाक लाभोवंक आसल्या आनंदा खातीर लज म्हणून लेखी नासतना. सो वॉट वी सी, आमी कितें पळयता म्हळ्यार खंडीत जावन जेजू थंय तो संतोष, मुखलो संतोष आशिल्लो. इवन वी वेंट टू द एक्स्ट्रीम सॅडनेस. ते पातक ताचे वयर घेता आसतना तितले दुखाक वास जाल्यार ते मुखार तो आनंद पळोवन आशिल्लो. ही वॉज सीइंग द जॉय ऑफ सॅल्वेशन. आमचें सल्वासांव, ओके, मनशा कुळाचें सल्वासांव मुखार पळोवन आसलो संतोष ताचे थंय आशिल्लो. इन अदर वर्ड्स, ही इज टिचींग अस. तो आमकां कितें शिकयता? नेवर लिव इन द सॅडनेस इन द वर्ल्ड. ह्या संवसारांत आसल्या दुखांत तूं जियेनाका म्हणून तो शिकयता आमकां. लिव ऑलवेज इन द जॉय ऑफ द सॅल्वेशन, बिकॉज गॉड इज जॉयफुल. कित्याक? देव केदाळे संतोश बरी देव जावन आसा. लुकाच्या वांजेलांत कितें बरयलां? एकलो मनीस, पातकी मनीस देवा थंय परतत जाल्यार सर्गार वर्तो संतोष आसा म्हणून. ओके, वेन ए सिन्नर टर्न्स टू क्रायस्ट, त्या देवदूता मोदें थंयसर वर्तो संतोष आसा म्हणून. ओके, देर इज ग्रेट जॉय इन हेवन वेन एवर वी पीपल रिजॉयस. देखून देवाची अपेक्षा कितें? रिजॉयस इन द लॉर्ड, ऑलवेज रिजॉयस इन द लॉर्ड. दॅट इज पावल्स टिचींग. पावलान कितें शिकोवन केला? संतोष पावा, संतोष पावा, संतोष पावा म्हणून. इन द मिस्ट ऑफ हिज ट्रबल, ताच्या कश्टांनी तो सेवा करता आसतना संतोष पावतलो. कितले कश्ट ताका आसले रे. ही वॉज रिजॉयसिंग इन सायड. दॅट इज ओनली इन द स्पिरीट रेल्म. आत्म्यान तो संतोष पावतलो.
आता आमी शिकोंक जाय आत्म्यान कशें संतोष पावचे म्हणून. ओके, इट इज वेन यू कनेक्ट टू दॅट जॉय ऑफ द हेवन. सर्गीचो संतोषाक आमी कनेक्ट जावन आसतना त्या संतोषान आसून सत्ता आमी कशें जियेता. वी विल बी लिव्हिंग एबव द सरावंडिंग्स. सरावंडिंग आमकां कितें ट्रबल करता गे ताच्या की वयल्यार आमी जियेतले. नॉट इन द फिजिकल रेल्म बट इन द स्पिरीट रेल्म. ओके, वो संतोष आत्मीक, वो मोग आत्मीक, वो समाधान आत्मीक. सो इन द स्पिरीट वर्ल्ड थंय जावन आमी ह्या संवसाराच्या सर राठावळी वयर या समस्ये वयर आमी ताच्या की वयर जियोंक आमी शकता. दॅट इज कॉल्ड द लिव्हिंग इन द हेवनलीज. ओके, सर्गींच्या त्या एका स्थानार आसूंक आनी थंयसर तावन जियोंक आमकां साथ जाता. ओके, तर क्रिस्त थंय आसलो तो संतोष आमचे थंय आसचे पसत. देखून जेजून सांगलें ते दीस मस्त सिसांक ताणें भायर धाडलें कालें करूंक स्वार्थ दिवन तांकां सोडोवंक आनी हाडूंक. ते बारीक कशें पावले. डिमन्स वेर कास्ट आउट आनी मस्त जाणांक सुटका जाली, पिडा गुण जाली. हें पुरो थंय धांवन येवन संतोशान आयले. जेजून कितें म्हळें, संतोष पावो नाका, द डिमन्स आर रनिंग. हे देंवन सर पुरो धांवले म्हणून तुमी संतोष पावची गरज ना. ओके, लुकाच्या मंजलांनी वाचया चॅप्टर 10. ओके, लूक 10 वर्स 17 आमी वाचता. लूक 10:17 उपरांत धाडिल्ले ते 72. ओके, 72 रिटर्न. संतोषान फाटीं आयले आनी म्हणाले, समया तुजें नांव काडल्यार देंवचार सयत आमकां काल जातात. देखून जेजून ताप दिवन तांकां सांगलें, अंतराळ जावन जगलां पडले बरें. सैतान पडोन आपटलो हांवें पळयलो. ओके, सेटन इज डिफिटेड. सैतान सकलो पडला, सैतान सुलवाला. पळय, ह्या सरप इच्छू आनी दुस्मनांचे सगळें बोळ पांयां तळा बसतूंक हांवें तुमकां पदवी दिल्या आनी कितेंच तुमकां बादा करचें ना. वर्स 19 वर्स 20 सांगतात फायनली. तरी पूण देंवसार तुमकां काल जातात, देखून तुमी संतोष पावो नाकात. बागार तुमी संतोष पावा, सर्गीं बरोवन आसात तुमची नांवां सर्गीं बरोवन आसात, देखून संतोष पावा. तो कितें सांगतालो थंय, सर्गीं नांवां बरोवन आसतात म्हळ्यार सर्गींचो संतोष. तुमी सर्गींच्या राजांत आसात, देवाची प्रसन्नता तुमकां मेळ्ळी. सो बिकॉज ऑफ गॉड्स प्रेझन्स आनी देव सर्गीं आसा, थंयसर तुमी आसात, थंयसर तुमची नांवां आसात म्हणटा आसतना यू आर काउंटेड इन हेवन. तो हे संतोष सर्गींचो तुमचे थंय आसूं दी. तो संतोशान तुमी बरा म्हणून ताणें सांगलें. डोंट रिजॉयस बिकॉज यू सी ग्रेट विक्ट्री हियर ऑन द अर्थ. संवसारांत कितें विक्ट्री तुमकां दिसता गे, तातूंत तुमी ददोशी जावचे नाका. सर्गींच्या संतोशान तुमी ददोशी जाया म्हणून ताणें तांकां शिकयलें. सो दॅट इज द ब्युटिफूल लायफ टू लिव. त्या एका संतोशाच्या जिविताक ताणें आमकां आपयलां. सो वी कॅन बी रिजॉयसिंग इन द लॉर्ड. आमी क्रिस्ताच्या त्या एका संतोशांत भागीदार जाता. तेन्ना लूक 15:10 सर्गींचो संतोश आसा, एकलो पत्की रिपेंट जाता आसतना. देखून तुजें सांगता आमकां तुमी कित्याक ह्या संवसाराच्या संगतींत आनी की तुमी वद्दाडटात म्हणून. वाय डू यू स्ट्रगल, वॉट टू ईट, वॉट टू ड्रिंक, वॉट टू लिव्ह. ओके, कितें कमचें कितें न्ही. तातूंत तुमी हे जंतरी लोक या अन्य लोक बाबत नातले लोक तातूंत मेतेर जावन आसतात, वद्दाडटात म्हणून. तुमी संतोष पावा. ओके, देवा कळीत आसा तुमकां कितें गरजेचें म्हणून, तो दिवंक शकता म्हणून. देखून लूक 12:32 सांगलें ताणें. लूक 12:32 म्हणटा देवाचो संतोष तुमकां राज दिवचें म्हणून. लूक 12:32 he says, ल्हान हिंडा तूं कांय भिये नाका, तुमकां आपणाचें राज दिवंक बापाक बरें दिसलां. फियर नॉट लिटल फ्लॉक. ल्हान हिंडा तूं भिये नाका, तुमकां आपणाचें राज दिवंक तुमच्या बापाक बरें दिसलां. और fear not, it is the joy of the Lord to give you his kingdom. राज दिवंक बरें दिसलां म्हणल्यार सर्गींचें राज तुमकां दिवंक बापाक संतोष जाता म्हणून. ओके, फियर नॉट, तुमी भियोंच नाका, थंय संतोष पावा, सर्गींचें राज तुमकां दिलां म्हणून. That's why it says the joy of the Lord is our strength. देखून हांवें म्हणटा नेहमिया 8:10 समयाचो संतोष आमचें बोळ जावन आसा म्हणून. joy of the Lord because it is his strength, his presence. ओके, कितें संतोष जावन आसा सर्गींचो, ताचें बोळ म्हणटा आसतना his presence. ताचे विशेश तरान तो आमच्या पक्षान आसा, आमच्या संगाता आसा. ओके, दॅट जॉय इज गोइंग टू बी युअर स्ट्रेंथ. ते ताचे वरवीं आमकां बोळ मेळटा म्हणून आमी पळयता. बिकॉज संतोश आसले कडेन बोळ आसा न्ही गे. सो दॅट्स वॉट इज सेइंग. सो बी जॉयफूल अँड बी स्ट्रॉंग.
क्रिस्ता ते त्या प्रमाणे स्ट्रॉंग जावन अशें बसत. आनी तशेंच लूक 6 आमी वाचता. लूक 6 22-23 वर्सां. लूक 6 मनुष्यपुताचे शिष्य जाल्ले पासत मनीस तुमकां दोशीत जाल्यार तुमचेर बहिष्कार घालून वा तुमकां केंडून तुमचें नांव सुकोटे म्हूण तुमकां तिरस्कार करती जाल्यार तुमी कितले बागे. ओके, वडोल आमी उलयतले नॉर्थ कर्नाटकांत, नॉर्थ इंडियान बारीक कश्ट दितात म्हणून. या नाव इट्स टायम बॅड डेज. ओके, कठीण दीस जावन आसा, दगदणी सड जावन आसा आमी पळयता. देव कितें सांगता. ओके, दगदणी वेळार आमी संतोष पावूंक अनलेस गॉड गिव्स दॅट जॉय. देवान ती संतोष दिल्या शिवाय आमकां करूंक जायना. मनशापुताचे शिष्य जाल्ले पासत, ओके, जेजूचे शिष्य जाल्ले पासत मनीस तुमकां द्वेषीत जाल्यार, तुमचेर बहिष्कार घालून वा तुमकां केंडून तुमचें नांव कोटे म्हूण तुमकां तिरस्कार करती जाल्यार तुमी बागी जावन आसात. त्या वेळार तुमी संतोष पावा, उल्हासान उडी मारा, कित्याक स्वर्ग राज्यांत यथेश्ट प्रतिफळ तुमकां तयार आसा. तांच्या पुर्वजांनी प्रवाद्यांक येस परी चलयले. वर्स 23. तुमकां दगदणी आयल्यार उतर सांगता तुमी संतोष पावा, उल्हास पावा, उडी मारा. ओके, जम्प अँड लिव फॉर जॉय बिकॉज देर इज अ ग्रेट रिवॉर्ड इन हेवन. स्वर्गार ते एक रिवॉर्ड आसा. इट इज नॉट पॉसिबल नॅचरली न्ही तें आत्म्याच्या रंगार असल्यार मात साधतें. इफ यू आर इन द स्पिरीट वर्ल्ड इट इज हॅपन्स. आत्म्याच्या त्या एका स्थानांत आमी असले जाल्यार मात्र तें जावंक साद आसा. तें अपोस्तल पावलाचें तें एक्सपिरियन्स जावन आसलें. अपोस्तल पावल वॉज एक्सपिरियन्सिंग दॅट. तो संतोष ताच्या थंय आसलो. तो म्हणटा आमी दुखांत आसल्यारय आमी संतोष पावता. 2 कोरिंथियन्स 6 आमी वाचता. ओके, 2 कोरिंथियन्स 6 तो म्हणटा आमकां दूख आसा कश्टांत. ओके, 2 कोरिंथियन्स 6 10 आमी वाचता. ओके, वर्स 8 तावन तो वाचून येता ताचे कश्ट, ताचे दगदणी भशेन उलयता तो. 9 2 6 9 आमकां परकी कशें लेखतात तरी आमी सकडा वळखीचे. आमी मरणाच्या ताणेर पावले बरी दिसता तरी आमी जिवेस आसा. आमकां मारून बडयतात जाल्यारय आमचेर मरणाचें फर्माण पडोवंक ना. आमी दुखांत आसा. वर्स 10 2 कोरिंथियन्स 6:10 तरी सदांच संतोष बरीत आसा. गरीब तरी जायत्यांक आमी ग्रेस्त करता. कांयच नासलेले तरी आमचे कडेन सगळें आसा. कोरिंथकारांनो तुमचे लागीं आमी उक्त्यान उलयता. आमचें काळीज आमी उसोन धरलां. आमचें बरें मन तुमचे थंय आमी अशीर करूंक ना. तुमचें मन जाल्यार आमचे थंय अशीर जालां. सो इज टॉकिंग टू कोरिंथियन्साक ताची सेवा कशें सर त्याग करून ते कर नसले म्हणून. इट इज द पॉवर ऑफ द स्पिरीट ऑफ गॉड. देवाच्या पवित्र आत्म्याच्या बळान त्या संतोशान तो आसलो. सो वर्स सांगता आमकां दूख आसा जाल्यार आमी संतोष बरीत जावन आसा म्हणून. सो दॅट इज लिव्हिंग अबाउट द सर्कमस्टन्स. आमकां कितें एक सर्कमस्टन्स आसा गे ताच्या वयर तावन जिवनचें तें जावन आसा. दॅट इज अ ग्रेट जॉय लिव्हिंग अन टू द लॉर्ड. सुम्या खातीर जिवनच्यांत तो वर्थ संतोष जावन आसा. देखून जेजून सांगलें आतां तुमकां दूख आसल्यार मुखार संतोष येतालो म्हणून. बिकॉज जिजस वॉज लिव्हिंग एंड गोईंग. ओके, त्या वेळार तांकां दूख जातलें. पूण तुमी संतोष पावतल्यात के जाणा पवित्र आत्मा तुमकां आयिल्ले ते जाणा पवित्र आत्मा तुमकां तो संतोष दितालो. क्रिस्त थंय लोक येता आसतना संतोष जाता. ओके, Acts 15:3 आसा. मस्त जंटील लोक या अन्य लोक क्रिस्त थंय आयिल्लो तांकां व्हरतो संतोष जालो. ओके, वाचन Acts 15:3 ऑल्सो वी कॅन रीड. मस्त वचन आसात. मे बी वी नी नॉट तुमी ते आमी आमचे इतल्याक स्टडी करून पळयत कशें सुमयाच्या संतोशांत आमी जिवनचें म्हणून. Acts 15:3 सांगता अशें थंय पवित्र सभेन तांकां पाठयल्या उपरांत ते फेनिशिया आनी समारियांतल्यान उतरून गेले. वाटेर आसता जुदेव न्हय आसल्यानी बावर्ताक वेंग मारलेली खबर ते सांगीत गेले. खबर आयकून समेस्त भावांक संतोष जालो. There's great joy while serving the Lord. क्रिस्ताची सेवा करता आसतना व्हरतो संतोष थंय आसा. संवसाराचो न्ही तो खंडीत जावन लोक क्रिस्त थंय येता आसतना व्हरतो संतोष आमकां जाता. ओके, त्या संतोशांत आमी जिवंक ताणें आपयलां. ओके, आतां ऑलरेडी पावलान केल्लें बरें. दूख आसल्यार ते आमी संतोषता म्हणून. ओके, जेम्स 1:2 सांगता ताळणी आतां कश्ट आयले त्या वेळार तुमी संतोशान तें घेवंक जाय म्हणून. तें वचन आमकां कळीत आसा. सदांच
जेम्स चॅप्टर 1 जाकोबाच्या बुकांत चॅप्टर 1 वर्स 2 आमी कितें वाचता, म्हज्या भावयणीनो नाना तरांचे कश्ट तुमचे वयर आयिल्ल्या वेळार ते बागस्त म्हणून तुमी लेखीत जाय. तुमचो भावार्थ परकिले वरवीं तुमचे तें तिरासणूक जाता म्हूण आमी जाणा. तिरासणाच्या पावंड्यार पावल्यार तुमी जाणटी आनी सगळीं जातल्यात आनी तुमकां कांयच उणें आसचें ना. ओके, कश्ट आयिल्ल्या वेळार, दगदण आयिल्ल्या वेळार, तंत्र आयिल्ल्या वेळार, ओके, यू शूड टेक इट बाय द स्पिरीट ऑफ गॉड. देवाचे आत्म्याचे बळान तें संतोशान घेवंक पळयतात म्हूण आमकां चलोवंक जाय. तें फळ जावन आसा. ओके, इट्स नॉट इन आवर स्ट्रेंथ, इट्स नेवर पॉसिबल फिजिकली. नॅचरल जावन आमी पळयता, नॅचरल जावन आमकां तें करूंकच जायना. नॅचरली वी वील ऑलवेज फेल. सो ह्या संतोशांत आमकां देव चलोवन दे. द फ्रूट शॅल फ्लो इन अस बिकॉज ऑफ हीज प्रेझन्स. ताच्या प्रसन्नते आसले वरवीं तो फळ आमचे तें सोडून येवन दी. देखून रोमन्स 14:7 आमी वाचता. रोमन्स 14:7 ऑलवेज वी रीड, इट इज ए लाईफ. रोमन्स 14:17. ओके, देवाचे राज कौंच्यांत पियेवच्यांत आटापून ना. बगार नीत समाधान आनी पवित्रत्व दिता तो संतोष भोगच्यांत तें आटापून आसा. देवाचे राज, द लाईफ ऑफ गॉड. क्रिस्त ती आमी जिवंचे जिवीत, क्रिस्ताच्या जिवांत असलें जिवीत. कौंच्यांत पियेवच्यांत आटापून ना म्हणून आमी पळयता. कौंच्यांत पियेवच्यांत आटापून ना. बगार नीत, ओके, रायचियसनेस, समाधान पवित्रत्वान दिवचें आनी पवित्रत्वान दिवचो संतोष आनी तूं आटापून आसा म्हणून. कौंच्यांत पियेवच्यांत ना म्हणटा आसतना असो अर्थ कितें? देवाचे राज कौंच्यांत आनी पियेवच्यांत आटापून ना म्हणल्याचो अर्थ कितें? असो अर्थ असो जावन आसा, आमकां कितें जाय तें मेळच्यांत ना म्हणून अर्थ. ओके, खावंक आनी पिवंक आमकां ह्या फिजिकल बॉडीक जाय. ओके, बट वॉट इट इंडिकेट्स, आमकां कितें जाय तें मेळनातलें रे. आमकां खावंक जाय, पिवंक जाय. ओके, तांतू आटापून ना म्हणटा आसतना आमकां कितें जाय तें मेळनातलें रे. वॉट वी वॉन्ट वेन यू डोंट गेट. ओके, बट द किंगडम ऑफ गॉड इज नॉट इन वॉट यू गेट फॉर युअर पर्सनल गेन. तुज्या पर्सनल गेनाक मेळच्या विशयान न्हय तें, पर्सनल गेना विशयान न्हय. इट इज अबाउट द स्पिरिच्युअल किंगडम. थंयसर आत्म दिता तें संतोष, समाधान आनी नित्यवंतपण जावन आसा. ओके, इट इज बियॉन्ड द फिजिकल म्हणून आमी समजता. ओके, खावच्यान पिवच्यान न्हय म्हणटा ना, इट इज नॉट फिजिकल. इट्स नॉट माय सेल्फिश गेन, म्हणजे स्वार्था खातीर तें ना म्हणून आमी समजता. ओके, इट इज नॉट बिल्डींग माय किंगडम. ओके, थोडे जाण आमचे राज बनतात न्हय, संत राज म्हणल्यार बरी. मे बी सम मिनिस्ट्रीज ऑल्सो, मे बी आवर ओन पर्सनल थिंग्स. थिंग गरज ना म्हणून ना. बट वॉट इट सेज, द लाईफ इन द किंगडम इज जॉय ऑफ द स्पिरीट ऑफ गॉड. देवाच्या राजांत आसलें तें जिवीत, थंयसर आसलें तें एक समाधान, थंयसर आसलें संतोष वयल्यान जावन आसा. ओके, इट इज द हेवनली जॉय, हेवनली रायचियसनेस, हेवनली पीस, समाधान थंयसर आसा. किंगडम ऑफ गॉड. ओके, दॅट इज रायचियसनेस, पीस एंड जॉय इन द होली गोस्ट. क्रिस्ताच्या अबायडिंग प्रेझन्सांत तो केदाळे आमच्या थंय वस्ती करून आसले वरवीं त्या संतोशान आमी आसता. सो आतां आमी कितें करूंक जाय? फळ जाय जाल्यार आमकां स्टरअप करूंक जाय. ओके, वॉट एवर आय एम ट्रायंग टू टीच, आमी कितें समजता, स्टरअप द जॉय इनसायड. ओके, आमच्या भितर तो पवित्रत्वान दिवचो तो एक संतोष आमी स्टर करूंक जाय, तो किंडल करूंक जाय, तो दिसचे बरी. ओके, नेवर लिव एज ए सॅड पर्सन. ओके, क्रिस्ताच्या लोकांना सॅड जावन असो नजो. ऑफकोर्स एक्सटर्नल सॅडनेस इज डिफरंट, बट द विदिन इनसायड देर हॅज टू बी द जॉय ऑफ द स्पिरीट ऑफ गॉड. देवाचो आत्म्याचो संतोष आसूंक जाय. तसो अगेन Paul is warning, rejoice in the Lord, rejoice in the Lord. आमकां ग्लूमी जावन आसूंक नाका. ओके, चड आसूं दी उणें आसूं दी, दॅट डजंट डिटर्मीन आवर जॉय. ओके, आमचें तें उणें आसा, चड आसा तें आमकां डिटर्मीन करिना. ताचे वयर ना आमचें जिवीत. आवर लायफ इज डेफिनेटली डिपेंडंट ऑन गॉड्स प्रेझन्स. देवाच्या प्रसन्नते वरवीं थंयसर तो वर्तो संतोष आसता. सो स्टर अप द जॉय विदीन बाय द स्पिरीट ऑफ गॉड. देवाच्या आत्म्याच्या बळान तुज्या भितर तो संतोष तुवें स्टर करूंक जाय. तो आनी चड केंड हें करचें बरें, उजो पेटोवचें बरें, तें संतोष आमी पेटोवंक जाय. ओके, दॅट्स ऑल्सो पार्ट ऑफ दॅट. उजो जळटा म्हणटा आमी आमच्या काळजा भितर. ओके, वेदीचेर उजो आसूंक जाय. वॉट इज दॅट स्पिरीट?
ओके मस्तपटी आम्ही मागणी करतात गळच्या उज्या म्हणतात नाही. दिस आर ऑल द कॅरेक्टर्स दॅट हॅज टू बी बर्निंग द लाईफ प्रोड्युसिंग द जॉय ऑफ द होली स्पिरिट, लाईफ प्रोड्युसिंग द पीस ऑफ गॉड. संतोष आणि समाधान तेंचो वर्थ उमाळूंक जाय, तेंसर तो देवाचो मोग तेंसर तावन भायर वळोवंक जाय. ओके what happens when that is there? When that joy is there, many supernatural things will happen. मस्त supernatural things आम्ही करूंक शकता. कितें जावन आसा ती supernatural things 2 Corinthians 8:2 वाचल्यार आमी कळटा. 2 Corinthians chapter 8 verse 2. Second Corinthians chapter 8 verse 2 अशें सांगता, तांकां पारखूंक म्हणून आयिल्ल्या कश्टां संकश्टां मध्ये. So Paul is talking about Macedonian सभा. भाव भयणीनो, मेसिडोनियाच्या पवित्र सभांक देवान दिल्ल्या कृपे देण्या विशयांत तुमकां कळीत आसा जाय म्हणून म्हजी अपेक्षा. वर्स 1 सांगता 2 Corinthians 8:1 आनी 8:2 सांगता 2 Corinthians 8:2 तांकां पारखूंक म्हणून आयिल्ल्या कश्टां संकश्टां मध्ये. See, God gave them persecution to test them. Okay? ताणी दाखयलेलो तो अपरिमित संतोष आनी भोव दुर्बळी तरी ताणी दिल्लें उदार दान एक बंडरस जावंक पावलां. ओके, त्या मेसिडोनियन सभा मस्त कश्टाक वळख जाल्ली आनी दे हॅड लॉट ऑफ पर्सिक्युशन. त्या पर्सिक्युशना मध्ये त्या कष्टामध्ये ताणी दाखयलेलो तो अपरिमित संतोष तो नॅचरल जावंक साधना. 2 Corinthians 3:8 आमी 8:1 तशें वाचता. अपरिमित संतोष भोव दुर्बळी तरी, जस्ट दुर्बळी न्ही, भोव दुर्बळी तरी ताणी दिल्लें उदार दान एक बंडरस जावंक पावलां. That in a great trial of affliction, the abundance of their joy and their deep poverty abounded in the riches of their liberality. Okay, ताणी त्या कष्टामध्ये संतोषान त्या दुर्बळकायेमध्ये दान दिले म्हणून पळयता. They gave for the work of God, देवाच्या सेवे खातीर. See, it is the miracle only can happen when there is joy of the Spirit of God. देवाच्या आत्म्याचो संतोष नाही आसलो, ताणी दिले म्हणून पळयता हांगासर. द जॉय इन गिविंग हांगासर एक्चुअली स्पीकिंग अबाउट द जॉय ऑफ गिविंग. संतोषान दिवच्या विशयान हांगासर बरयलां. इन द मिस्ट ऑफ ए डीप पॉवर्टी, तांकां मस्त दुर्बळकाय आसल्यार तांकां दिवंक वर्थ संतोष आसलो म्हणून आमकां पळयता. इट इज नॉट नॅचरल. ओके, आमी नॅचरल जावन आसतना आमकां हें समजना आनी आमकां घेवंक जायना तें. आनी नॅचरल जावन आमकां दिवंक जायना. यू कॅन नेवर डू इट. Okay, it's only by the Holy Spirit, joy when it is ruling. आमच्या काळजांत तो आत्मो पळयत आत्मो त्या एका रितीन चलयत आसतना तो संतोष ते आसता, उमाळून येता आनी दिवंक साद जाता. सो वॉट आय एम सेईंग इज द लायफ दॅट इज बियॉन्ड द नॅचरल लायफ. ओके, हें पळयत म्हाजी फळां, हें फळ आमचे ते दिसत जाल्यार ते नॅचरल लायफ इंच न्ही. नॅचरल लायफ आतां ही फळां येनात. आनी नॅचरल लायफ आतां आमी स्वाभावीक तरान पळयत आसतना आमचें तें इल्लेशें दिसता, भायल्या लोकांक कितें दिसता तितलें दिसता. बट वेन वी लिव बाय द स्पिरीट ऑफ गॉड, पळयतात म्हणजे बळान आमी जियेत आसतना ताणें आत्म्यान चलयल्या प्रमाणे आनी त्या मोगा वरवीं अगेन इट्स द अगापे लव ऑफ गॉड, देवान तो गेल्ले वरवीं तो संतोष आमचे थंय उमाळोवन येता. दॅट एक्सिडींग जॉय, 1 Peter 1:8 जॉय. ओके, इट्स नॉट नॅचरल न्ही तें, तो आमकां आनीक चड बळान बरोवन येवचो जावन आसा. ओके, इट्स द जॉय ऑफ द मास्टर. संतोष सर्गीनचो जावन आसा, तो आमचे थंय आनीक बरो रितीन बरोवन आसता. सो देखून आज आमी ह्या फळांत चड वाडोवंक आमी आशया. ओके, आत्मीक फळां पळयतात म्हाज्या फळांनी आनी विशेश तरान ह्या फळांत बरोवन आसशाक देव आमकां चलोवन दी. एक वचन वाचया Romans 15:13 आमी क्लोज करता आसतना. Romans 15:13 आमी अशें वाचता. देव भरवसेचें मूळ, तुमी ताचेर दवरलेल्या भावार्थ उद्देशीन तुमकां पुर्त्या संतोषान आनी समाधानान बरोवन अशें पवित्र आत्म्याच्या शक्तीन तुमचो भरवसो भरपूर वाडोवन. ओके, देव भरवसेचें मूळ, द गॉड ऑफ होप फिल यू विथ ऑल भावार्थ वरवीं पुर्त्या संतोषान आनी समाधान बरोवन. इट्स द
जॉय ऑफ द होली स्पिरीट पळयतना तें फळ तें संतोशान तुमकां बरोवन आनी समाधानान बरोवन सर्गीचो संतोष तुमकां बरोवन दी अशें पळयतात म्हज्या सत्यान तुमचो बरवसो आनी की भरपूर जावं दी मे युअर होप स्टील इनक्रीज ग्रेट होप यू मे ऑलवेज हॅव सो आमी मागणी करया विशेष तरेन ह्या वेळार आमी क्रिस्ताच्या जिवांतान जियेत आसतना आमचें तें तो जीव आसा म्हणून दाखोवन तेमच्याक तीं फळां आमचें तें दिसून येता आनी तीं फळां दिसतात आमच्या नेचरान ताचे तो स्वभाव आमचें तें आसल्यावर त्या सैमा वरवीं ओके एक बरो रूख बरें फळ दिता आमचें तें क्रिस्ताची सैम आसा आनी ताचे सैमतावन आमचें तें फळ मोग मोगातावण्यांचें संतोश जावन आसा ह्या संतोशा विशीं आनी की मस्त तुमी दान करयात ओके whenever we walk in truth आमी सतांत जे चलता आसतना देवाक संतोश जाता ओके इवन 1 John 1:4 सांगता ओके आय थिंक 3 John 1:4 जुवांव सांगता जुवांव ओके 3 John 1:4 म्हजे भुरगे म्हजी लोक ओके सतांत जियेत आसतना म्हाका व्हरतो संतोश म्हणून ओके वेन दे वॉक इन ट्रुथ सतांत जियेत आसतना म्हाका संतोश जाता म्हणटा तो ओके सो एज ए चर्च वेन वी ग्रो आमी सतांत वाडटा आसतना ओके उतरांत वाडटा आसतना ते व्हरतो संतोश आसा सो देव आमकां कुमो करून दी देवाच्या संतोशांत आमी आसशाक या